नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:48 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करते सकाळी। तर आत्ताचं ॲक्वाचं पाणी भरून आणले आणि शिवमला थोडे फळं आणले। तर शिवम जेवत नाही, त्याच्यामुळे त्याला फळं आणले, कारण तो 2 दिवस झाले भाकर वगैरेच काही खातच नाही। वरण भात केला तरी वरण भात खात नाही। तर डॉक्टरांनी सांगितले वरण भात द्या, बाकी तर काही देऊ नका, पण तो ऐकतच नाही, काही खातच नाही। तर पुन्हा त्याला उलट्या जुलाब चालू झाले। त्या दिवशी उलट्या जुलाब झाल्या, दवाखान्यात सलाईन वगैरे लावले, 1100 रुपये खर्च आला। त्याच्यानंतर पुन्हा काल दवाखान्यात नेलं, सलाईन काढून आणली। तर कालपर्यंत त्याला जुलाब होत नव्हते, पण पुन्हा रात्रीपासून जरा चालू झाले जुलाब उलटे। आता जेवत नाही, तर बघतो आता त्याला जेवण देतो थोडंफार। ते आणले ॲपल वगैरे त्याला देतो। ते ॲपल आणि संत्री खूप महाग आहे, संत्री 200 रुपये किलो होती, ॲपल 200 रुपये किलो होते। तर ॲपल पावशेर आणले आणि संत्री अर्धा किलो आणले। तर अर्धा किलोमध्ये 3च संत्री भेटले, तुम्हाला दाखवतो मी। बघू शकता 3 संत्री आणले, फक्त 100 रुपयालाच अर्धा किलो भेटली। आणि ॲपल 50 रुपयाला पावशेर 2 भेटले फक्त। आणि हे पेरू 100ला 1.5 किलो भेटले। हे पण गावठी पेरू आहे, गोड लागतं आहे, पण छान आहे। आणि इकडे शिवम बसलाय। शिवम इकडे झोपलाय, आता झोपेतून उठला एवढ्यात। दर शिवम पेरू हे इकडे ॲपल कापते मम्मी, देते ना मम्मी, थांब। आणि इकडे मला जेवण घेतलं आहे, भेंडी आणि चपाती वाढून। आणि अन्वीचं चालू आहे सकाळपासून कार्टून बघायचं काम। तर अन्वीचं मस्त काम चालू आहे, कार्टून बघायचं काम। आणि इकडे चालू आहे काय बघते, काय लावते, काही कळत नाही। तर काय रिमोटमध्ये नुसती रिमोट घेऊन बसती आहे, नुसतं रिमोटचं हेड लागलं आहे तिला। आणि टी व्हीवर काय लावते तिलाच कळतं। आणि इकडे चालू आहे ॲपल कापून देते अजून। आणि शिवम इकडे झोपला। दर ॲपल वाटी पण देते, थांब। तवर तेवढं खाय, मग तुला वाटी देईन। तर जवळजवळ 250 रुपयाचे फळं आणले आज नुसते। आणि इकडे स्वयंपाक आवरलं आहे, भांडी बिंडी धुवून झाली सगळी, सगळं आवरलं आहे। आता मला फक्त जेवण करायचं आहे आणि कामावर जायचं आहे। तर मित्रांनो, अशा काहीतरी समस्या चालू राहते आयुष्यामध्ये, खूपच भानगडी असे, म्हणजे आजारपण जातच नाही माणसाच्या मागचं। आणि आता निघायचं आहे कामावरती, उन्हाचा तडाखा पण खूप आहे। अजून आवरलं नाही माझं, आता जेवण वगैरे करतो। 10 वाजत आले, तर 10 वाजता मस्त जेवण करतो, मग निघतो। आज वाटतं 11 वाजता जाऊ, आवरलं आहे सगळं। तर 11चं एक बुक करतो, थोडा मोबाईल चार्जिंगला लावतो वगैरे, आणि निघतो जेवण करून कामावरती। का 12 वाजता निघावं तेच समजा ना। तर निघावं, काल मस्त अर्निंग झाली असते, पण काल थोडं कार्यक्रमाला थांबावं लागलं। त्याच्यामुळे माझी काल 14 ऑर्डर झाले होते, मला फक्त 6-7 ऑर्डर लागत होत्या। 225चा इन्सेंटिव्ह काल पक्का होता 6 ऑर्डर नंतर, पण गेलो नाही संध्याकाळी। नाही तर काल 1000 रुपये पक्के होते, पण आता 400 रुपयावरच मला काल समाधान करावं लागलं। तर आज जाऊ पुन्हा कामावरती। तर इकडे ड्रम पण नाही, आता एक ड्रम घ्यावा लागणार आहे मला। तर हे असे खूप भांडे झाले, इथे खूप अडचण होऊ राहिली, एक मोठा ड्रम घ्यावा लागणार आहे। तर एक ड्रम इकडे गुंतला आहे, याच्यामध्ये गहू भरून ठेवले। इकडे स्वयंपाक चालू आहे, स्वयंपाक झालेला आहे, ते ॲपल कापून द्यायचं काम चालू आहे। की आंब्याचा सीझन चालू आहे ना, तर ॲपल कोण घेणार आहे? जे आजारी पेशंट असते तेच घेते, दवाखानेवालेच लोक घेते, इतर लोक घेत नाही। तू काय लावलं तिकडे टी व्हीवर? हां शिवम, हे काय ना ॲपल, ते पेरू पेरू काय? हा का पेरू? हा का, मग ॲपलच खातो का? हां बरं, ते काय पेरूने उलटी व्हायला बसले ना। गोड आहे, हां ना। पोरी पेरू खायचा का? ओढ। तर मित्रांनो, व्लॉग एडिट करायला पण मला टाईम भेटत नाही, व्लॉग बनवायला वेळ भेटत नाही। तर आज कसं तरी हा व्लॉग बनवला आहे, आता हा एडिट करतो आणि अपलोड करतो। तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, ओके, थँक्यू।